रेस्टॉरंट पेक्षाही जास्त चांगल्या चवीचा सावजी स्टाईल चिकन मसाला, तेही अगदी घरच्या घरी। आणि आजची रेसिपी असणार आहे स्पेशली फॉर बॅचलर्स। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे सावजी स्टाईल चिकन मसाला। आणि तुम्हाला जर सावजीची असेल चव हवी असेल तर माझ्या रेसिपीज आवर्जून बघत चला, कारण मी स्वतः सावजी आहे। आणि आजची रेसिपी अगदी सोपी आहे, कारण यात मी बेसिकच मसाले वापरले आणि कुठल्याही प्रकारचं खास वाटण घातलेलं नाही आहे मी यात, आणि त्यामुळे कोणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 750 ग्राम चिकन घेतलेलं आहे। चिकन ब्रॉयलर आहे जे की लवकर शिजतं। तर याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतलंय। आता यात आपल्याला घालायची आहे अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। त्यानंतर यात घालायची आहे आपल्याला हळद पाव चमचा, त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला तिखट 1 चमचा, आणि नंतर यात घालणार आहे चवीनुसार मीठ 1 चमचा मीठ घालून घेतलंय मी। आता चिकन छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ। चिकनला छान मसाले कोट व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला चोळून लावून घ्यायचे आहे आपल्याला सर्व मसाले। आणि याला आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आणि आता हे मॅरिनेट होतपर्यंत आपण पुढची तयारी करू। मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, गॅस मीडियम फ्लेमवरच आहे। यात मी आता 4 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे बघूया आपण। इकडे आपलं चिकन मॅरिनेट झालंय, मी जवळपास 1 तास मॅरिनेट करून घेतलं। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे, त्यानंतर काळा मसाला, धने पावडर, तमालपत्र, सावजी गरम मसाला, जिरे पावडर, हळद आणि तिखट एवढे बेसिक मसाले मी घेतलेले आहेत। आता तेल गरम झालेलं आहे, यात मी तमालपत्र घालणार आहे। आता तमालपत्र घातलं आहे। आता यात मी कांदा घालून घेणार आहे। कांदा इथे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे की कांद्याचा रंग बदलला आहे, छान गोल्डन ब्राऊन रंग त्याला आलेला आहे। आता यात आपण मसाले घालून घेऊ। यात मी सर्वात आधी घालणार आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट 2 चमचे, त्यानंतर तिखट घालणार आहे 3 चमचे। लक्षात असू द्या की मॅरिनेशन मध्ये आपण 1 चमचा तिखट घातलं होतं, आता मी इथे 3 चमचे घातले तिखट। आता यात आपल्याला घालायचं आहे हळद पाव चमचा, धने पावडर घालायचं आहे 2 चमचा, त्यानंतर आता घालणार आहे मी जिरे पावडर 1 चमचा, आणि आता यात आपण घालूया सावजीचा गरम मसाला 1 चमचा। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ। थोडं पाणी घालणार आहे मी यात, जेणेकरून मसाले करपायला नको। मिक्स करून घेऊ। यात मीठ घालायचं राहिलं, मीठ घालून घेऊ चवीनुसार। आणि मीठ आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण मॅरिनेशन मध्ये पण घातलेलं होतं। आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे चिकन, संपूर्ण चिकन घालून घेऊ आणि हे चिकन छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ। आणि याला आता आपल्याला 4 ते 5 मिनिट पाणी न घालताच शिजू द्यायचंय स्लो फ्लेमवर, आणि मध्ये मध्ये याला चेक करायचंय। तर आता आपण याला एकदा चेक करून घेऊ। असं हलवून घ्यायचं आहे याला एकदा, आणि परत झाकण लावून शिजू द्यायचं आहे। तर इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता पाणी न घालता शिजू दिलंय मी याला, तेल पण याचं सेपरेट झालेलं आहे थोडं। आता आपल्याला यात घालायचंय पाणी। पाणी मी अर्धा ग्लास घालणार आहे, तुम्ही 1 ग्लासही घालू शकता। तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण हा चिकन मसाला आहे त्यामुळे जास्त पाणी घालू नका, नाहीतर त्याला ती टेस्ट येणार नाही। तर आता पाणी घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला याला आता 15 ते 20 मिनिट
स्लो फ्लेमवर होऊ द्यायचे आणि मध्ये मध्ये चेक करायचे। तर आता इथे आपण एकदा चेक करून घेऊ। चिकनवर छान तरी यायला सुरुवात झालेली आहे। याला मिक्स करून घेऊ, एकदा खालीवर करून घेऊ आणि परत याला झाकण घालून होऊ देऊ आपण। स्लो फ्लेमवरच करायची आपल्याला ही प्रोसेस। तर इथे आता 15-20 मिनिट झालेले आहेत चिकन शिजून। तर तुम्ही बघू शकता की छान चिकनला मस्त रंग आलेला आहे, इथे सुवासही छान पसरलेला आहे। आता आपण याला चेक करून घेऊ चिकन शिजलंय की नाही। मी चमच्याच्या सहाय्याने चेक करते आहे आणि तुम्ही बघू शकता की हे इझिली तुटत आहे, म्हणजे इथे आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे। तर आता मी यात घालून घेणार आहे काळा मसाला। काळा मसाला सावजीचाच घालायचा आहे, म्हणजे तुम्हाला सावजीचा टेस्ट येईल। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 मिनिट झाकण घालून स्लो फ्लेमवर होऊ द्यायचंय। तर आता इथे हे झालेलं आहे। वाव, बघू शकता तुम्ही मस्त रंग आलेला आहे आणि तर्री पण छान सुटलेली आहे भाजीवर। तर याच्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेऊ आणि याला आता सर्विंग बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊ। तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।